नमस्कार. शब्दकवितेचा या मालिकेतला आजचा एपिसोड आम्ही वाहिलेला आहे मुक्तछंद या विषयाला. एक संगीतकार म्हणून मला छंद, अक्षरछंद, मात्रावृत्त अशा प्रकारची एक वरवरची माहिती आहे. मुक्तछंद या कॉन्सेप्टमागे नक्की फंडा काय आहे हे जर आज तुम्ही रसिकांना समजावून सांगितलं तर बरं होईल. जरूर फार चांगला विषय घेतला आहे तुम्ही, कारण याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काहीतरी गैरसमजही आहेत. तर मूळ आपले जे छंद होते ते त्यातले 2-3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे अक्षरछंद, तो सगळ्यात सोपा छंद की जिथे फक्त अक्षरांची संख्या मोजली जाते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने येतात ते अभंग आणि ओवी. आणखीनही आहेत पण प्रामुख्याने आपण अभंग आणि ओवी आहेत. आता अभंग बघा तुम्ही की त्याच्यात 4 चरण असतात. ते पहिले 3 चरण 6 अक्षराचे, दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये यमक आणि शेवटचा चरण हा 4 अक्षरांचा. तर 6-6-6-6-4 हा अभंगाचा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे 8-8-8-6, पुन्हा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये यमक आणि 3 चरण 8 अक्षरांचे. आणि आता इथे म्हणजे तिच्या असं जर आपण लिहिलं तर हे दोनच अक्षरं झाली. ती च्या, मग त्याचं वजन काय, याला वेळ काय, असं काही नाही. रस्व आहे की दीर्घ आहे का उकार आहे काय, काही नाही. अनुस्वार अमुक तमुक त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तुम्ही कसंही लिहा. तुका म्हणे ही 4च अक्षरं होतात आपल्या याच्यामध्ये. ते असं नाही की आता मग ह्या दीर्घ उच्चार आहे वगैरे असं काही नाही. सगळी अक्षरं सारखी आणि सगळ्या अक्षरांचं त्याला लागणारा वेळ सारखा असं समजायचं. म्हणजे तर हे अभंग झाले. ओवीवर तर आपण एपिसोड केलाच होता. बहिणाबाईची ओळी कशी अष्टाक्षरी आहे ती आपण बघितली. तर हे मूळ पहिला भाग जो झाला तो अक्षर छंद. आता दुसरा जो आहे तो अक्षर गणवृत्त. त्याच्यामध्ये मग लघुगुरूचा विचार येतो. म्हणजे तिच्या असा जर शब्द आपण पहिल्यांदा घेतला तर अभंग छंदात तो 2च अक्षर होतील त्याची. पण इथे 2 अक्षरं होतील पण ज्यांचं वजन आहे, वजन म्हणजे त्याला ते अक्षर उच्चारायला लागणारा वेळ. तर ती हे ह्रस्व अक्षर असल्यास त्याला जो वेळ लागतो त्याच्या दुप्पट च्या किंवा तिला ला उच्चारायला जो वेळ लागेल तो तीपेक्षा डबल असेल. म्हणजे त्यामुळे 1 मात्रा वजन, 1 मात्रा किंवा 2 मात्रा. तर 1 मात्रा एका मात्रेचं अक्षर जे लघु अक्षर असतं किंवा त्याला काहीच कानामात्रा नाही असं अक्षर असतं त्याला आपण ल म्हणतो. ल आणि गुरु अक्षर असतं तर तिला म्हणजे ला हे गुरु अक्षर झालं तर त्याला आपण गा म्हणतो. तर लगा, तर ह्याला म्हणतात लगत्व. म्हणजे जेव्हा तुम्ही लगत्व मोजता तेव्हा तुम्ही वृत्तामध्ये जायला लागता. त्याला लगावली असंही लगावली आपण सोपा शब्द लगावली. आता हे मी इथे तुम्ही लघुगुरूचा विचार किंवा त्याला लागणाऱ्या वेळेचा विचार सुरू केला म्हणजे तुम्ही वृत्तामध्ये आला. अच्छा. पण नुसतं हे वृत्त काहीतरी याला अधिक बांधीव केलं तुम्ही. त्याला म्हणजे तुम्ही वेळेशी निगडीत केलं त्याला की उच्चाराला लागणारा वेळ, ही ओळ म्हणायला मला किती वेळ लागणार आहे. तर आता त्याच्यामध्ये पुढे आणखीन असतं की मग आपल्या संस्कृतमधून आपल्याकडे जे छंद आले त्याच्यात मग त्यांनी गण सुरुवात केली. म्हणजे त्यांनी 3 अक्षरांचा एक गण मानला. 3 अक्षरांचा एक गण मानला. जसं तुम्ही अगदी साधं अक्षर घ्या न मन, याला हे 3 अक्षरं लघु 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 असंच आहे. तर याला हा एक गण झाला. तर य म न स वगैरे असे अनेक त्यांचे 8-9 गण आहेत. ते यमाचा म्हटल्यानंतर काय की लघु गुरु गुरु, मग तुम्ही गुरु लघु गुरु, मग तुम्ही गुरु गुरु लघु असे करू शकता. ते पण साधारण 8 असे ते बसतील की इतक्या प्रकारे तुम्ही तो 3 अक्षरांचा शब्द लिहू शकता म्हणजे लघु गुरु. तर ह्याला म्हणतात गण. आता अक्षरगणवृत्त, अक्षरगणवृत्तामध्ये ती साधं उदाहरण, अगदी सोपं उदाहरण देतो की भुजंग प्रयात नावाचं एक वृत्त आहे आपल्याकडे. त्याला सगळ्यांना छान नावं दिलेली आहेत. भुजंग प्रयात, शिखरणी, पृथ्वी अशी नावं आहेत. तर आपण भुजंग प्रयात सोपा उदाहरणासाठी घेऊ. तर भुजंग प्रयात म्हणजे यमाचा 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 की भुजंग प्रयाती य 4ही येती. य गण 4 वेळा येतो तो भुजंग प्रयात अशी त्याची खूण आहे. म्हणजे य म्हणजे यमाचा. तर म्हणजे लगागा, आता लघुगुरूच्या भाषेत लगागा 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 मना सज्जना भक्तिपंथेची जावे, हे जे रामदास स्वामींचे बरेचसे श्लोक आहेत ते सदा सर्वदा हे सगळे भुजंग प्रयातमध्ये आहेत. तर आता बघा याच्यामध्ये झालं काय की तुम्ही त्या अक्षरांच्या उच्चाराचा वेळ त्याला त्याच्यावर लादला, अक्षरसंख्या लादली आणि नुसती अक्षरसंख्या नाही तर त्यांचा लघुगुरूचा क्रम लगावली
तुम्ही म्हणणार ती लगावली पण सेम राहिली पाहिजे. यमाचा 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 इथे तुम्ही यमाचा नंतर तुम्ही लगा गा नंतर गा लगा असं नाही करू शकत. अच्छा. लगा गामध्ये पण 5च मात्रा झाल्या. लघुगुरूचा क्रम लघुगुरूचा क्रमही सांभाळला पाहिजे, त्याच्यामुळे आणि पुन्हा अक्षर संख्या सांभाळली पाहिजे. म्हणजे जे गझलमध्ये जी तुम्ही सूट घेता की एका गुरुच्या ऐवजी मी 2 लघु वापरेन, म्हणजे ती सूट झाली. किंवा ती सूट असं नाही, ती त्यांचं व्याकरण तसं आहे, त्यांचे छंद तशा प्रकारचे. आपण त्याला बांधून टाकलं की नाही हे लगागा म्हणजे 1 मात्रा 2 मात्रा 2 मात्रा असंच आलं पाहिजे. असं ही झाली अक्षरगणवृत्त. आणि मी खरं सांगू का, छंदोरचनेवर माधव जुलेनांचा एवढा मोठा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत अनेकांनी छंदोरचनेच्या याच्यावर खूप, हा विषय खूप मोठा आहे. आता तिसऱ्या प्रकारात काय की थोडंसं त्यांनी त्याला मुक्त केलं. म्हणजे मात्रा मोजल्या, लघुगुरूच्या मात्रा मोजल्या, पण लगावली नाही सांभाळली. अच्छा. म्हणजे मी समजा अष्टमात्रिक आपण हे दिलं की मी पहिला माझा जो तुकडा झाला तो 8 मात्रांचा झाला. म्हणजे 8 म्हणजे तो गा 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 असेल किंवा लगा लगा गा लगा म्हणजे 3 झाल्या. म्हणजे फक्त मात्रांचं बंधन आलं, फक्त मात्रांचं बंधन आला तरी. हां, लगावालीचं बंधन नाही. म्हणजे आता जसं लगा गा लगा गा लगा म्हणजे ते रिपीट होत राहतं. किंवा आपला गझलचं वृत्त घेतलं तर गाल गागा गाल गागा गाल गागा आहे, त्याच प्रकारे ते येत राहतं. तसं नाही, मी म्हणणार 8 मात्रा 6 मात्रा 5 मात्रा जे काही मी ठरवेल ते तेवढंच आहे. त्याला लगावलीपासून मुक्त केलं. त्याच्यामुळे काय होतं की त्याला खूप कवीला मोकळीक मिळाली. आता मग ह्या जो आहे हा मात्रिक छंद, काही लोक त्याला मात्रा वृत्त म्हणतात, पण मला तो वृत्त शब्द बरोबर वाटत नाही. हा छंद आहे, कारण ते वृत्त म्हटल्याबरोबर तुम्हाला लगावलीचा क्रम निश्चित झाला. तुम्हाला ती लगागा तर लगागाच आलं पाहिजे भुजंग प्रयातमध्ये, गालगा नाही चालणार तुम्हाला. तर त्या प्रकारे म्हणून ते मात्रिक छंद झाला. मात्रिक छंदाचं एखादं उदाहरण सांगू शकता? देवाने केलेलं गाणं की दूर तिथे घन बरसे हलकासा. आता इथे मी काय केलं, दूर तिथे, दूर 3 मात्रा झाल्या, दूर तिथे 3 मात्रा झाल्या, 6 मात्रा. तर हे मी 6 मात्रांचे तुकडे केले बघा. दूर तिथे घन बरसे, घन बरसेच्या सेच्या 2 6 घन बर हलकासा ल ल गागा. म्हणजे मी 6 6 6 केल्या, पण दूर तिथे मध्ये गाल लगा हे नाही सांभाळलं. अच्छा. हलकासामध्ये बघा ह ल कासा ल ल गागा काही केलं. म्हणजे मग मी ही पण 6 मात्रांचा गट मी सांभाळला. 6 मात्रांनंतर माझा येती आला, दूर तिथे घन बरसे हलकासा. ह्याच्यात मला मोकळीक मिळाली. लगावलीच्या बंधनातून मी मोकळा झालो. पण याच्यात मात्रिक छंदामध्ये बेसिक तुम्ही कितीही मात्र आहेत, म्हणजे 5 मात्रांचं सुद्धा तुम्ही हे करू शकता, 4 मात्रांचं, त्याला काहीही बंधन नाही. पण बेसिक ज्या लयी आपल्या सगळ्या मराठी कवितांमध्ये आहेत, 8 मात्रांचा तुकडा आणि 6 मात्रांचा तुकडा. आणि जे म्हणजे अष्टमात्रिक आपण म्हणतो, अष्टमात्रिक गझल किंवा अष्टमात्रिक कविता आहे, तर तिथे 8 मात्रांवर तुमचा येत येतो. आणि 8 8 8 8 तुम्ही मग 2दा 3दा काय ते ती ओळीची लांबी जशी असेल तसं तुम्ही ठरवता. पण लघुगुरू क्रम सांभाळत नाही. हा जी 8 8 मात्रांचा तुकडा असतो, कमळाला 8 पाकळ्या असतात. तर म्हणून पद्मावर्तिनी लय त्याला म्हणतात. ही लय आहे, हे मी पद्मावर्तिनी लय सांभाळली. आणि जी दुसरी 6 मात्रांचा तुकडा असतो त्याला भृंगावर्तिनी म्हणतात. की भृंगाला 6 पाय असतात, म्हणून त्याला भृंगावर्तिनी म्हणतात. आता दूर तिथे घन बरसे हलकासा ही भृंगावर्तिनी आहे. याची लय भृंगावर्तिनी आहे. याचं नाव काहीतरी आहे. ते म्हणजे माधव जुलेनांच्या छंदो विचार याच्यामध्ये अक्षरशः हजारो छंदांची नावं दिली आहेत, मात्रिक छंदांची. मात्रिक छंद हजारो आहेत. जरांनी फरक केला की तो लगेच त्याचं नाव बदलतं. म्हणजे तर ते नाव माझ्या लक्षात नाही, मी ठेवते नाही नाव लक्षात. तर आता तुम्हाला बघा की अष्टमात्रिक लय, मात्रिक छंद इतके ध्येय आहेत. तुम्ही अष्टमात्रिक लय पकडा की संथ वाहते कृष्णामाई, गदिमांचं गाणं गाजलेलं, संथ वाहते मोजा मनातल्या मनात 8 मात्रा होतात. कृष्णामाई 8 मात्रा होतात. संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखाची पुन्हा 8 मात्रा. जाणीव नी पहिला जाणीव तिजला 8 मात्रा नाही. 8 8 8 8 4. आता हे असं चालत राहील त्यांचं. अष्टमात्रिक छंदामध्ये इतक्या गेयरचना आपल्याकडे आहेत की आपण म्हणजे आपल्याला एकदम हे वाटतं की अरे की कळतच नाही आपण. आणि मग तिथे जर तुम्ही लघुगुरूचा क्रम बघत बसला, तुम्ही अक्षरं मोजत बसला, काही तुम्हाला सापडत नाही. आणि मग गोंधळ होतो की हे वाटतं तर लयीत आहे, पण नक्की काय आहे. तर ही अष्टमात्रिक लयीमध्ये लिहिलेली गाणं आहे, कविता आहे. तुम्ही स्वरबद्ध केलेली एक गझल आहे बघा.
की ओ झरती भेट तुझी चुटपुटसे आलिंग. ओ झरती 6 मात्रा झाल्या, भेट तुझी 6 मात्रा झाल्या, चुटपुटसे किंवा ये सखये देवांनी गेली, श्रीधर फडक्यांनी गायलेली की ये सखये रिम झिमत्या पावसात ये 6 6 6 2. हे कॉम्बिनेशन कसंही करू शकतो. हां, मात्र मी एकदा ते केलं की मी ते पाळत जातो पुढे. ती लगावली मग त्याची सांभाळायची जरूर नाही, मी कसंही त्याला फिरवू शकतो. 6 मात्रांचा शब्द मला तिथे आणला पाहिजे. अच्छा. लगावली त्यापासून मुक्त. आता एक दोनदा तुम्ही यती हा शब्द वापरला, तर ही संकल्पना काय ते पण रसिकांना एकदा समजावून सांगा. येते म्हणजे तुम्ही एक वाचताना एक नैसर्गिक पॉज येतो तुमचा. अच्छा. ये सखये रेमझिमत्या असं नाही म्हणत तुम्ही, ये सखये आपोआप तुमच्या वाचनात एक पॉज येतो. कधी आपण स्वल्पविराम देतो, कधी देत नाही. आणि हे सांगून ठेवतो इथे की बऱ्याच लोकांचा असा समज आहे आणि की ये सखये म्हणजे तुम्ही 6 मात्रांचा तो छंद, मग तुम्ही 6च मात्रा तुमचा शब्द संपलाच पाहिजे. 6 आमच्या ऐवजी तुम्ही 8 आणि 12 मात्रा समजा घ्यायच्या तुम्हाला, तर तुम्ही 6 6 केलं आहे, तर तुम्ही 8 आणि 4 जर केलं तर ते चुकलं. तर असं नाही, त्याला यतिभंग म्हणतात. पण एक सांगतो की जर तुमची लय अबाधित असेल, गाताना तुमची लय जर हे नसेल, तर ती तुम्हाला ते तुम्ही त्याला यतिभंग जरी असला तरी तो नगण्य दोष मानला जातो. आणि अगदी असा एकही कवी नाही की त्याच्यामध्ये यतिभंगाचा दोष सापडला नाही. आता जर तुम्ही म्हटलं की 7 7 मात्रांचा आम्ही गट केला, तर रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा अशी भटांची गजल आहे. तर गाल गागा गाल रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गाल गागा गाल गागा गाल गागा गाल गा. तर तुम्ही आता रंगुनी रंग म्हणजे इथे यतिभंग झाला का? शब्द तर तुटला, बरोबर. पण काय होतं, रंगुनी रंगात साऱ्या, बघा इथे लय बिघडत नाही. तेव्हा लयभंग जर होत नसेल तर यतिभंग हा अत्यंत नगण्य दोष मानला जातो. हां, लयभंगही होत असेल, यतिभंगही होत असेल तर त्या कवीने काळजी घेऊन ती ओळ जरा ठीकठाक केली पाहिजे अशी अपेक्षा असते. तर बघा आता मी तुम्हाला समअप करतो, फंडा तुमचा क्लिअर करतो. नंबर 1 अक्षर छंद, फक्त अक्षर संख्या मोजायची, मग अभंग ओवी वगैरे 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 जे काय त्याच्यात असेल ते. त्याच्यानंतर याचंच एक सुंदर उदाहरण देतो. मला त्याचं नाव माहिती नाही, पण इतकं ध्येय मीटर आहे ते. आणि ते असं की 8 अक्षरं 6 अक्षरं, 14 अक्षरांची ओळ, पण 8 अक्षरं यती 8 अक्षरं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत, पण मी तुम्हाला सांगतो की कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. मी किती दिवस मी हे जेव्हा गाणं ऐकलं खूप पूर्वी, तेव्हा मी हे काय आहे मला कळतच नव्हतं की अभंगाचं वृत्त 8 अक्षरं 6 अक्षरं असं कोण. तर हे अक्षरछंद 6 असं आहे की त्याच्यात 8 अक्षरं आणि 6 अक्षरं याच्यामध्ये छान चालतं. म्हणजे अक्षरछंदामध्ये सुद्धा अप्रतिम रचना, संगीत रचना होतात. बहिणाबाईंच्या ओळीचे तर किती सुंदर सुंदर चाली लागलेले आहेत. म्हणजे तेव्हा अक्षरछंद हा सुद्धा खूप चांगला छंद आहे. पण तो आपण म्हणजे एक तो ती अगदी बेसिक आहे. म्हणजे त्याच्यानंतर जरा अवघड, जरा पांडित्यपूर्ण आपण करायला गेलो तेव्हा आपण अक्षरगण वृत्तांना जन्म दिला, आणि ते अगदी बांधीव. त्याला म्हणजे तुम्ही अक्षरसंख्या पण मोजा, त्यांचं वजन पण मोजा, लघुगुरूचं वजन पण सारखं पाहिजे, आणि तो पुन्हा 3-3 अक्षरांच्या गणामध्ये ते चाललं पाहिजे. म्हणजे अशी आपण त्याची अत्यंत बंदिस्त असं त्याची रचना करून टाकली, ते अक्षरगण. आणि मात्रिक छंदामध्ये आपण अक्षरगण वृत्तांच्यातून लगावलीचा बंधन काढून घेतलं, त्यामुळे तो झाला तो मात्रिक छंद झाला. तुम्हाला असं म्हणता येईल का की लिहिण्याच्या दृष्टीने सर्वात कठीण प्रकार हा अक्षरगणवृत्त लिहिताना कठीण आहे. आणि अर्थात त्याच्यामध्ये ते हे पण आता शार्दूला किर्डीचंच आहे ना त्याचं नाव, म्हणजे लक्षात नाही, पण आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक. आता ह्या रचना करणं अवघड आहे, म्हणजे त्याच्यात तेवढी कमांड पाहिजे तुम्हाला. म्हणजे पण त्यांचं एक सौंदर्य वेगळं आहे. आणि शेवटी मग ते तुम्ही नक्की तुम्हाला आता काय जसजसा तो काळ बदलत गेला तसतसं आपण आधुनिक होत गेलो, तसतसं आपण तो काय आशय आहे किंवा तो काय सांगतो आहे, त्यातली भावना काय आहे याला महत्त्व देत गेलो. त्यामुळे आपण जरा सांगताना जरा अरे पण तो सांगतोय ते किती महत्त्वाचं आहे बघ ना, तू मात्रा किंवा छंद किंवा हे कशाला बघतोय, तिची ओळख किती पॉवरफुल आली आहे. म्हणजे असं दुसरी पण बाजू आहे त्याला, की तुम्ही यांत्रिकपणे लिहिता, मग तुम्ही त्याच्या वजन असलेले शब्द जोडून 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 मी कारागिरी वाढते. तर हे 3 प्रकार आहेत. मला असं वाटतं की हे मी पुरेसं तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. मुक्त छंदाकडे जाण्यापूर्वी
वृत्त आणि छंद याबद्दलची प्राथमिक माहिती आपण करून घेतली. आता मुक्तछंदाविषयीची अधिक माहिती आपण पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये.